हे बघ, पुढचं सगळं प्लॅनिंग मी केलंय. मला असं वाटतं आत्ता आपली प्रायोरिटी हे अधिराचं लग्न असलं पाहिजे आणि आपण लवकरात लवकर तिचं आणि रोहनचं लग्न लावून टाकूया. एक तर तो मुलगा चांगला आहे. हां, काय वाटतं आजी तुला? मला पण मुलगा चांगला वाटला. म्हणजे समंजस, शहाणा, आपल्या अधिराला जमिनीवर ठेवू शकतो तो. पण फॅमिलीचं काय? म्हणजे ती फॅमिली आपल्या बरोबरीची वाटली नाही मला. अगं पण माणसं चांगली आहेत ना. हो, पण अधिरा ज्या घरात लग्न करून जाणार आहे त्या घराबद्दल आपल्याही काही कल्पना होत्या ना. म्हणजे अधिराला आपण समोर किती लाडापुडात वाढवलंय, तिचे सगळे हट्ट तू पुरवलेस नाही का आई? आपण सगळे तिचे हट्ट पुरवलेत. मग अशा अधिराला जर एखाद्या अशा फॅमिलीत जावं लागलं की तिला प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रोमाइज करावा लागतोय, तर कसं चालेल? आणि समोरच बोलला होता की मुलगा किंवा ती फॅमिली यापैकी एखादी गोष्ट जरी मला आवडली नाही तरी मी अधिराचं त्या घरात लग्न होऊ देणार नाही. मी जस्ट आठवण करून देते. हे माझ्या लक्षात आहे काकू. नाही म्हणजे त्यांचं मिडल क्लास असण्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. कसं आहे ना, क्लास बदलला की वृत्ती आपोआप बदलते आणि त्याचा त्रास आपल्या अधिराला होईल समोर. काकू, मला काय वाटतं की क्लास बदलू शकतो ना. मी काय विचार केलाय की ती माणसं जर चांगली असतील, तो मुलगा चांगला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिराचं जर त्या मुलावरती प्रेम असेल तर काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं लग्न करून दिलं पाहिजे. आणि राहता राहता राहिला प्रश्न त्यांच्या फायनान्शियल कंडिशन्स, तर त्याचं काय करायचं ते मी घेतो ना बघून. ठीक आहे? म्हणजे ते तू करशीलच रे, पण ती रोहनची आई, त्याची बहीण, ती माणसं तुला खरंच आवडली का? अधिरा लग्न करून कुठल्याही घरी गेली तरी सुद्धा तिकडच्या माणसांची नातं तिला स्वतःला निर्माण करायचं आहे. आणि थोड्या ऍडजस्टमेंट करावे लागतात, त्याच्यात काय. आणि बघ, मी काय रोज उठून त्यांना भेटणार नाही. मला वाटतं आता जास्त चर्चा नको करूया आपण, आणि आपल्यातर्फे आपण सगळं ठरवून टाकूया आणि पोटची बोलणी करूया. ही अशी घाई करून कसं चालेल? मुहूर्त तर काढायला लागेलच ना. काकू, त्या सगळ्याची जबाबदारी मी माझ्याकडे घेतलेली आहे. माझं ऑलरेडी गुरुजींशी बोलणं झालंय. मी त्यांना सांगितलंय की काही मुहूर्त काढा. ते बघ, आनंद त्यांना घेऊनच येतोय. हॅलो सर. गुरुजी आणि इव्हेंट मॅनेजर दोघे आणि सगळी टीम पण आली. नमस्कार नमस्कार. या बसा बसा, तुमचीच वाट बघत होतो. गुरुजी, मी तुम्हाला सांगितलं होतं लग्नाचे मुहूर्त काढून आणणार, ते तुम्ही काढलेत का? मी 4 मुहूर्त काढलेत, त्यापैकी कुठला ते तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे ठरवा. काकू बघ, तू पण बघ. आजी, तू पण बघून घे. असू दे, तुम्ही ठरवाल तो मला मान्य आहे. कारण मी कुठलाही सांगितला तरी तो तुम्हाला पटणार आहे का? असं अजिबात नाहीये. नाही, म्हणजे मीही त्या अर्थाने नाही बोलले. तुम्ही कुठलाही मुहूर्त ठरवा, तुम्ही चांगलाच विचार करणार ना, चालेल मला. मलाही. समोर तू बघ, तुला कुठला योग्य वाटतो ते. दोघातली तुटे